हवाई मार्ग से पार्सल के माध्यम से 10 किलो गांजे की तस्करी का मामला सामने आया है। विमानतल पर जांच के दौरान मामले का खुलासा हुआ। ओडिशा से पार्सल दिल्ली होते हुए उत्तर प्रदेश भेजा जा रहा था। चौंकाने वाली बात यह है कि पार्सल के ऊपर प्रोटीन पाउडर का लेप लगा हुआ था, जिसके नीचे गांजा होने का खुलासा हुआ है। सोनेगांव थाना अंतर्गत इस मामले के खुलासे से सनसनी मच गई। पार्सल डिलीवरी कॉपी पर राहुल फिटनेस छापड़िया, एलजी शोरूम रोड, इंदिरा चौक, कांताबेनजी, ओडिशा का स्टिकर चिपका था। विमानतल पर कार्गो विभाग की डोमेस्टिक स्क्रीनिंग मशीन पर अन्य शहरों से आए पार्सल की जांच की जा रही थी। कार्गो कर्मियों को संदेह होने पर इसकी सूचना सुरक्षा प्रबंधक को दी। प्रबंधक ने मामले की सूचना सोनेगांव पुलिस को दी। इसके बाद तत्काल पुलिस टीम ने कार्गो पहुंचकर बॉक्स की जांच की तो उसमें लाल पीले रंग की प्लास्टिक थैली में हरे रंग का मादक पदार्थ गांजा मिला। इस गांजे का वजन 10 किलो 28 ग्राम होकर कीमत 2,560,000 रुपए होने का अनुमान लगाया गया है। पार्सल किसके नाम का है, पता लगाया जा रहा है। विमानतळावर एक पार्सलमध्ये संशयास्पद वस्तू आहे, म्हणजे त्यांना आढळून आलं. त्यामुळे आम्ही तिथे रवाना होऊन सदर जो पार्सल होते ते राहुल फिटनेस ओरिसा इथून आलेले दिसून येत होते आणि जाणार ते शाहजहानपूर उत्तर प्रदेश इथे त्याचा डिलिव्हरी होणार होती. त्याआधीच आम्ही ते चेक केले असता तर गांजा सदृश पदार्थ म्हणजे गांजाच त्यात आढळून आला. त्याचं वजन केलं असता तो जवळजवळ 10 किलोचा आणि पॅकेज सहित 12 किलोचा होता. त्यावेळी आम्ही कारवाई करून सदर गांजा जप्त केलेला आहे आणि ओरिसा इथून जो कांताबाजी या गावातून तो आलेला होता, तेथे राहुल फिटनेस या सेंटरशी संपर्क केला. त्याने सांगितलं की आमचं पॉप्युलॅरिटीमुळे कोणीतरी चुकीने आमचं नाव घेतलंय किंवा मुद्दाम फसवण्यासाठी नाव घेतलंय. तर तो एक तपासाचा भाग आहे. दोन्ही ठिकाणी टीम्स पाठवून त्यातील आरोपी आपण निष्पन्न करून त्यांना अटक करू. सर, अशा पद्धतीचा पार्सल कंपनीच्या माध्यमातून पाठवलं जातं. पार्सल कंपनीना काही निर्बंध आहेत तर अशा पद्धतीनं ते पार्सल चेक करतात की नाही, काय काय आहे, काय सांगतात पार्सल आता प्रत्येक पार्सल कंपनीचे त्यांनी ठेवलेल्या नॉर्म्स वगैरे या वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. परंतु त्यांनी एक गोष्ट कंपल्सरी म्हणजे काय आपण पार्सल घेतो ते चेक करणं गरजेचं आहे आणि जेव्हा विमानतळाशी संबंधित असतं त्यावेळेला तर ही काळजी प्रकर्षाने घेतली गेली पाहिजे आणि या प्रकरणात ती घेतली गेल्याचं दिसून येत नाही.